नमस्कार, आज मी तुम्हाला सुके बोंबील कसे करायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी हे मी सुके बोंबील घेतलेले आहेत। हे त्याचे तोंड आणि शेपूट काढून घ्यायचं आणि स्वच्छ साफ करून घ्यायचे। त्याचे 1, 2 किंवा 3 तुकडे करून घ्यायचे। आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे रस्सा त्याप्रमाणे बोंबील घ्यायचे। आता त्यासाठी मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेले। वाटण न करता कसा करायचा रस्सा ते आपण बघूया। चला तर मग सुरुवात करूया। आता हे बोंबील आपण तेल न घालता भाजून घेणार आहोत। आता हे बोंबील काढून घेतलेले आहेत मी। याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ज्वारीचं पीठ घालणार आहोत आणि ज्वारीचे पीठ लावून आपण त्याला धुवून घेणार आहोत। दोन 3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत। हे बघा, मी 3-4 पाण्याने हे बोंबील धुवून घेतलेले आहेत। एक्स्ट्रा काय कचरा असेल तो म्हणजे निघून जातो। तर आता आपण सुरुवात करूया करायला। आता आपण करायला सुरुवात करूया। कढई गरम झालेले, तेल घालूया। 1 चमचा तेल घातलेले आहे। तेल गरम झालं की कांदा घालूया। कांदा तांबूस रंगावर झाल्यानंतर टोमॅटो घालूया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता। टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा। टोमॅटो शिजत आलेले आपण याच्यामध्ये मसाले घालूया। हळद, कलरसाठी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला घालायचा। आपल्या आवडीप्रमाणे किती तिखट पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे घालायचा। पुन्हा मिक्स करून घेऊ आपण। आता जे आपण बोंबील धुवून घेतलेले ते घालूया। टोमॅटो आणि कांदा हा पूर्ण एकजीव झाला पाहिजे। मसाल्यामध्ये पुन्हा आपण मिक्स करून घेऊ। 1 चमचा मी सुकं खोबरं घालते, वाटलेलं आहे ते, आणि अर्धा चमचा ज्वारीचं पीठ घालते। आता आपण गरम पाणी घालणार आहोत बोंबील शिजण्यासाठी। बोंबील 10 मिनिटांमध्ये शिजून होतो, त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाहीये। थोडंसं पाणी घालायचं। एक 2-3 मिनिटांमध्ये बोंबील शिजतो। आता आपण झाकण ठेवूया। मीठ राहिलं होतं घालायचं, मीठ घालूया। आपण झाकण ठेवूया, अर्ध झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं तरी शिजून देऊ। 5 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण उघडून बघूया। तरी शिजलंय का बघूया आपण। शिजलेलं आहे। थोडंसं हे पाणी आटून देऊ। कोथिंबीर घालूया। आणि आपला सुका बोंबील हा तयार आहे। तुम्हाला जर रस्सा करायचा असला तर तुम्ही पाणी याच्यामध्ये वाढवू शकता। थोडीशी मी ग्रेव्ही ठेवलेली आहे।